त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रभाग क्रमांक 10 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना जोरदार प्रतिसाद मिळू लागलाय। या प्रभागातून अजय सुनील आडसरे व अश्विनी संतोष घागरे हे भाजपाकडून निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांच्या प्रचाराचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे। अजय दादा आडसरे यांचे समाजकार्यासोबतच क्रीडा क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे। तरुण खेळाडूंना संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या समस्या ऐकून तात्काळ मदत करणे तसेच विविध क्रीडा उपक्रमांना प्रोत्साहन देणे यासाठी त्यांची ओळख कायम पुढाकार घेणाऱ्या नेतृत्वाची आहे। सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या अडचणींवर आवाज उठविणारे म्हणूनही त्यांची वेगळी छाप आहे। आडसरे परिवाराची नगर परिषद राजकारणातील परंपरा भक्कम असून यापूर्वी या परिवारातील सदस्यांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदे भूषविली आहे। त्यामुळे या निवडणुकीतही प्रभागातील नागरिकांचा त्यांच्यावर विश्वास अधिक दृढ झाल्याचं दिसून येत आहे। तसेच त्र्यंबकेश्वर नगर परिषद येथून नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाकडून कैलासदादा घुले हे उमेदवार असून त्यांच्याही प्रचाराला उत्तम प्रतिसाद मिळत आहे। प्रभाग क्रमांक 10 सहित संपूर्ण शहरात सकारात्मक वातावरण निर्माण झालंय। प्रभागातील नागरिकांकडून उमेदवारांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता यावेळी भाजपाचा विजय निश्चित असल्याचा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जातोय। नमस्कार, सर्वप्रथम सर्वांना मी नमस्कार करते। आज प्रभाग क्रमांक 10 मधून अजय सुनील आडसरे माझे पती हे उमेदवार म्हणून जाहीर झालेले आहेत भारतीय जनता पक्षाकडून। तर त्यांना भरभरून मतांनी विजयी करावं असं मला वाटतं। याचं कारण असं आहे की त्यांचं समाजकार्य खूपच जास्त प्रमाणात आहे। येणारा जो सिंहस्थ कुंभमेळा आहे त्यामध्ये सर्वात जास्त कामं करतील अशी मला अपेक्षा आहे। त्यामुळे या सिंहस्थाच्या दृष्टीने बघता त्यांना भरभरून मतांनी विजयी करावे, बस माझी एवढीच विनंती आहे। ताई, प्रभाग क्रमांक 10 मध्ये सध्या कुठले कामं पेंडिंग आहे आणि निवडून आल्यानंतर तुम्ही ते कसे पूर्ण करणार आहात? प्रभाग क्रमांक 10 मध्ये जर बघायला गेलं तर कामं घरकुलं वगैरे लोकांना मिळाले आहेत, पण बाकीच्या काही दृष्टांनी ते वंचित आहेत। जसे की आतमध्ये घंटागाडी जात नसेल। सर्वात मोठा बायकांचा जो प्रश्न आहे की घंटागाडी आमच्या दारापर्यंत येत नाही, तो सर्वात एक मोठा प्रश्न आहे। त्याच्यानंतर गटारी ओपन आहेत, तिथे रस्त्यांचे काही कामं झालेले आहेत तर काही कुठे झालेले नाहीत, ते पूर्ण करू। अजून काही त्यांच्या समस्या असेल त्याही आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणारच नक्की। दादा, प्रभाग क्रमांक 10 मधून कोण उमेदवार हवाय आपल्याला, काय सांगाल? प्रभाग क्रमांक 10 मधून अजय आडसरे आम्हाला हवे आहेत। भारतीय जनता पार्टीने त्यांना उमेदवारी दिलेली आहे। त्यांचं कार्य सामाजिक तसेच क्रीडा क्षेत्रात भरपूर प्रमाणात आहे। सार्वजनिक समस्या त्या भरपूर असतातच, परंतु क्रीडा क्षेत्रात त्यांचं योगदान भरपूर आहे। प्रत्येक दरवर्षी ते क्रिकेट स्पर्धा भरवत असतात, त्यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये युवकांसाठी ते मैदान उभं करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। तसेच येत्या 2 तारखेला आम्ही अजय आडसरे यांना मतदान करून भरघोस मतांनी निवडून आणून भारतीय जनता पक्षाचा मोठा विजय करणार आहोत। आता त्र्यंबकेश्वरची सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये प्रभाग क्रमांक 10 ओपन जागेवरनं अजय दादा आडसरे हे उमेदवारी करत आहेत। त्यांच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे का त्यांचे वडील हे मागच्या कुंभमेळ्यामध्ये नगराध्यक्ष होते। त्यांची आई या उपनगराध्यक्षा व नगरसेविका राहिलेले आहे। समाजकार्यामध्ये अग्रेसर असलेले हे परिवार आहे आडसरे परिवार। गावामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण किंवा प्रभागामध्ये नाहीच तर संपूर्ण तालुक्यामध्ये गावामध्ये कोणाला कोणतीही प्रकारची मदत असली तर ते धावून जातात। कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये त्यांचा फायदा नसतो, तरी ते सर्व समाजाला व त्र्यंबकेश्वरमधील सर्व समाज बांधवांना धरून चालणारे हे आडसरे परिवार आहे। आणि प्रभागामध्ये मागील काही दिवसापासून खेळाडूंसाठी कोणत्याही प्रकारची सोयीसुविधा नाहीये। तर अजय दादा आडसरे हे खेळाडूंसाठी एक अग्रेसर पाऊल टाकतात व त्यांनी प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी करताना मला स्वतःला सांगितलेलं आहे की प्रशांत, आपण निवडून आल्यानंतर प्रभागामध्ये एक क्रीडांगण असं बनवूया तिथे ॲथलीट सर्व प्रकारचे खेळ खेळता येतील व आपल्या गावातील मुलं मुली व युवक वर्ग आहे जो तो इंटरनॅशनल नॅशनल लेवलपर्यंत जाऊ शकतो। त्यांना मी अशी माहिती दिली होती की आपल्या गावामध्ये काही असे युवक आहे का ते स्टेट लेवलपर्यंत नॅशनल लेवलपर्यंत त्यांनी सहभाग घेतलेला आहे व त्यांना आपल्याला मार्गदर्शन करून व त्यांच्या पाठीशी उभे राहून आपल्या गावाचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या राज्याचं, देशाचं नाव कसं उज्ज्वल होईल याच्यासाठी अजय दादा हे अग्रेसर आहे व आता त्याच्यावरती आपण काम करायला सुरुवात केलेली आहे। आता 3 तारखेनंतर विजयी आपलाच होणार आहे।
कारण की आपण भारतीय जनता पार्टीकडनं प्रभाग क्रमांक 10 मध्ये निवडणूक लढवत आहे आणि त्यासाठी सर्व समाज बांधवांना व त्र्यंबकेश्वर मधील नागरिकांना माझी विनंती का येत्या 2 तारखेला कमळापुढील चिन्ह बटन दाबून तुम्ही कैलासदादा आडसरे, अश्विनी संतोष घागरे व अजय सुनील आडसरे यांना प्रचंड मतांनी विजयी करा व त्यांच्या पाठीशी उभे राहा. प्रभाग क्रमांक 10 मधून अजयदादा आडसरे या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कसे बघता याकडे काय सांगाल? सर्वांना नमस्कार. माझं नाव अभिषेक गिरीश देशमुख. या ठिकाणी 10 नंबरच्या वतीने अजयदादा आडसरे हे रिंगणात आहेत. यांचं कारकिर्दी खूप चांगली आहे. जनसामान्यांचा आवाज उठवणारे आहेत आणि क्रीडा क्षेत्रात पण त्यांची चांगली पोहोच आहे. निवडून आले की जनसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते लवकरात लवकर सोडवण्याचे प्रयत्न करतील. त्र्यंबकेश्वर नगरीतील सार्वत्रिक निवडणूक 2025-26 यासाठी सगळे उमेदवार बीजेपीकडनं जाहीर झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 10 यातील उमेदवार हे अजय आडसरे आणि सौ अश्विनी ताई घागरे या सगळ्यांचा परिचय देण्याची तशी काही फारशी गरज नाही, कारण त्यांचं कर्तृत्व आणि त्यांनी केलेल्या कामगिऱ्या ह्या त्यांनी सगळ्यांनाच ठाऊक आहेत. पण तरी या पुढे देखील त्यांना तशी संधी देऊन तुम्ही सर्वमताने बहुमताने निवडून द्यावे आणि कमळ निशाणीवर बटन दाबा. काय ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.